नमस्कार, सीमाच वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आणि संक्रांतीच्या सणाच्या आधी भोगीचा सण साजरा केला जातो. भोगीच्या सणाला एक खास प्रकारची भोगीची भाजी बनवली जाते. याला काही ठिकाणी लेकरूवाळी भाजी तर काही ठिकाणी खेंगटं असं म्हटलं जातं. शिवाय संक्रांतीची भाजी देखील असं म्हटलं जातं. मग ही भाजी कशी केली जाते? प्रत्येक भागानुसार याची नावं बदलतात. शिवाय आपल्या आसपासच्या परिसरात ज्या भाज्या मिळतात त्या काळात म्हणजे थंडीत भरपूर भाज्या मिळतात त्यानुसार ती भाजी बनवली जाते. तर चला तर मग त्यासाठी लागणारं सर्वात पहिलं साहित्य बघूया. यासाठी आपण काही शेंगभाज्या घेतलेल्या आहेत, म्हणजे त्यामध्ये हे हरभरे आहेत, ओले हरभरे सोलून घेतलेले आहेत. हे पावट्याच्या शेंगा पावटे सोलून घेतल्यात. वाटाणे, हा घेवडा घेतला आहे. घेवडा या दिवसात मी तो अशा प्रकारे कट करून सोलून घेतला आहे. पातीचा कांदा, त्याचे जे कांदे आहेत ते आपण फोडणीसाठी वापरणार आहे ते असे चिरून घेतलेत आणि ही पात चिरून घेतलेली आहेत. आता पालेभाज्यामध्ये सांगायचं झालं तर शिवाय ही बोरं देखील घेतल्यात. बोरं तुरट आंबट असतात आणि यानं पण भाजीला एक चांगली चव येते. आणि बऱ्याच आता सोलापूर साईडला ही बोरं उपलब्ध असतात म्हणून ह्या बोरं देखील या आमटीत घातली जातात. शिवाय हे गाजर आहे. गाजर गोड असतं. गाजरानं देखील आमटीला वेगळी चव येते. टोमॅटो घेतल्यात 2. ही पालक घेतल्या. पालकाला तसे चिरून घेतल्या. पालक आंबट चुका ह्या भाज्या आपण वापरू शकतो. इवन आता ही मेथीची भाजी देखील मी बारीक करून घेतलेली आहे. ही कोथिंबीर आहे आणि वांगे आणि बटाट्याच्या फोडी करून घेतल्या. 2 वांगे आणि 1 बटाटा अशा प्रकारे मी पाण्यात चिरून ठेवल्या, कारण फोडी काळ्या पडतात. एवढ्या साईजच्या वांग्याच्या फोडी करायच्या, म्हणजे छोट्या केल्या तर भाजीत त्या गाळ होतात शिजून. आणि याला लागणारा मसाला महत्त्वाचा आहे. सगळ्यात पहिलं शेंगदाणा आणि तीळ भाजून घ्यायचे आणि त्याचे एकत्र असं कूट करून घ्यायचं. शिवाय गरम मसाला 1 चमचा घेतला आहे. लसूण घेतला आहे. लसूण ठेचून घेतला आहे. तुम्ही ओला लसूण देखील वापरू शकता. गुळाचा खडा घेतला आहे. गुळाचा खडा नसेल तर ऊसाची 2 फोडे घातली तरी चालतात. ऊस या संक्रांतीला महत्त्व आहे ऊसाचं. हे सगळे उष्णता देणारे पदार्थ आहे आणि यानं आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते. आणि ही चिंच आहे. आंबट चुका नसेल तर तुम्ही चिंचेची 2 असे हे वापरू शकता. आणि हे तीळ आहे, हे भाजीत वरून आपण घालणार आहे आणि यासाठी आपण तिखट मीठ आपलं घरातलं वापरून ही भाजी बनवणार आहे. आता आपण तेल घातलं आहे. तेल 2 चमचे घातलेलं आहे, म्हणजे जे तेलाच्या किटलीत असतात ते. आता या फोडणीसाठी जिरे टाकून घेऊया आपण. थोडी मोहरी टाकूया आणि यानंतर हे लगेच करपू नये म्हणून आपण ही जी आपली पातीचा कांदा आहे तो टाकायचा. ही भाजी बनवताना आपल्याजवळ हे जे शेतात उपलब्ध आहेत ते पदार्थ वापरायचे आहेत. असं काही नाही हाच पदार्थ वापरा तोच पदार्थ वापरा. याचं महत्त्वच असं आहे की आपल्या शेतात त्या काळात जे येणारे पदार्थ, जसं हुरडा असेल, गव्हाच्या लोंब्या असतील, ते देखील तुम्ही वापरू शकता. सोलापूरच्या साईडला कवळी ज्वारीची कणसं असतात त्याचा जो हुरडा निघतो म्हणजे तो देखील वापरला जातो. आता आपण लसूण टाकला आहे, तो देखील छान भाजून घ्यायचा आहे. लसूण टाकल्यानंतर ना आपण यात हे जे 2 टोमॅटो आहेत मीडियम साईजचे घेतल्या, ते देखील मी मोठे मोठे चिरून घेतल्या, ते टाकायचे आहेत. यात आता आपण घेवडा टाकणार आहे. घेवडा, पापडी हे दोन्ही वापरू शकता तुम्ही. फरसबी, हे वाटाणे टाकल्यात आपण. पावटा, तुम्ही सांगली, सातारा या भागात, कोल्हापूरमध्ये जर ही भाजी केली, ह्यामध्ये जास्त प्रमाण हे वाटाणा, पावटा आणि हरभरा असतो. याला सोलाना देखील म्हटलं जातं. याचं सोलाना भात देखील या सीझनमध्ये केला जातो. आता आपण ज्या बटाटा आणि वांग्याच्या फोडी करून घेतल्या त्या टाकणार आहे. यात आपण आता हे गाजराचे काप, मी गाजराचे काप असे उभे करून घेतल्या जास्त. आता आपण पालेभाज्या टाकणार आहे. ही पालक आहे, ही मेथी आहे. चाकवत देखील तुम्ही टाकू शकता. आंबट चुका चाकवताना पण छान चव येते. या दिवसात चाकवत मिळते, बाजारात मिळते किंवा शेतात सुद्धा असते. आता हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे.
आणि यातली आपण 2 बोरं टाकणार आहे. पेरूची फोड, एखाद्या कच्च्या पेरूची फोड मिळाली तर ती देखील टाकू शकता. यात आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. हळद टाकणार आहे आपण. कलरसाठी आपण लाल बेडगी मिरचीचं तिखट टाकणार आहे. आणि ही आपली कोल्हापूरची कांदा लसूण चटणी. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यात हा चिंचेचा तुकडा, हा गुळाचा खडा आणि सोबतच हा गरम मसाला घेतला आहे तो टाकायचा आहे. आणि थोडे तीळ टाकायचे आहेत. आणि ह्याला थोडं वाफवून द्यायचं आहे आपल्याला. यात झाकण ठेवून आपण याची एक वाफ काढणार आहे. गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे. आता आपण असं झाकण ठेवलेलं. आता बघू शकता भाजीला पूर्ण तेल सुटू लागलं आहे. आता हे जे वरचं गरम पाणी आहे ते असं आपण यात सोडून द्यायचं आहे. गरम पाणीच घालायचं आहे भाजीत छान. आता आपली भाजी अशी छान जवळजवळ शिजत आली. यात आपण जे शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट बारीक करून घेतलं ते घालणार आहे. सोबत कुणाला जर तुम्हाला खोबरं आवडत असेल तर खोबरं भाजून देखील तुम्ही घालू शकता. शक्यतो कोकण साईडला खोबरं वापरलं जातं. आता हे सगळं छान हलवून घ्यायचं आहे. आणि मीडियमच गॅस ठेवायचा आहे. एक आपल्याला उकळी काढून घ्यायची. आपली भाजी आता छान शिजलेली आहे. वरून छान कोथिंबीर पसरवून द्यायची. सोबतच थोडं तीळ टाकायचं आणि खाण्यासाठी ताटात काढून घ्यायचं.